नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. आजचा आपला विषय MPSC आणि UPSCच्या दृष्टीने 5 स्टार रेटिंगचा आहे, महत्त्वाच्या घटनात्मक संस्था. तुम्ही पाहत असाल, आयोगाचे प्रश्न आता सरळ साधे येत नाहीयेत, ते डीपमध्ये विचारतात. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निवडणूक आयोग, UPSC, वित्त आयोग आणि CAG या 4 संस्थांचे डीप ॲनालिसिस तर करणार आहोतच, पण त्यासोबतच कलम आणि सदस्य संख्या लक्षात ठेवण्यासाठी स्पेशल ट्रिक्स सुद्धा बघणार आहोत. त्यामुळे वहीपेन घेऊन बसा, खूप महत्त्वाचे पॉइंट्स आहेत. चला पहिली स्लाइड बघूया. सर्वात आधी निवडणूक आयोग, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. याचं कलम आहे 324. आता डीप पॉइंट्स नीट ऐका. पहिली गोष्ट याची रचना. सध्या यात एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि 2 इतर आयुक्त असतात, म्हणजे एकूण 3 जण आहेत. इथे मुलं कन्फ्यूज होतात पदच्युतीमध्ये. लक्षात ठेवा, मुख्य आयुक्तांना काढायचं असेल तर सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाप्रमाणे संसदेत महाभियोग चालवावा लागतो. पण जे इतर 2 आयुक्त आहेत त्यांना काढण्यासाठी संसदेत जायची गरज नाही. मुख्य आयुक्तांनी शिफारस केली तरी राष्ट्रपती त्यांना काढू शकतात. हाच तो ट्रॅप पॉइंट आहे. आता ट्रिक बघा. कलम 324 कसं लक्षात ठेवायचं? वाक्य आहे, निवडणुकीसाठी 3, 2, 4 पावले टाका. आणि रचना 1+2 = 3. जसे ब्रह्मा विष्णू महेश हे तिघे मिळून जग चालवतात, तसे हे तिघे मिळून भारतातली लोकशाही चालवतात. दुसरी संस्था UPSC, कलम 315. UPSCला वॉच डॉग ऑफ मेरिट सिस्टम म्हणतात. यांचा कार्यकाळ 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्ष असतो. पण इथे सर्वात महत्त्वाचा डीप पॉइंट आहे, त्यांना पदावरून काढण्याची पद्धत. बाकीच्या घटनात्मक पदांना काढताना संसदेचा रोल असतो, पण UPSC सदस्यांना काढताना संसदेचा काहीही संबंध नसतो. जर सदस्याने काही गैरवर्तन केले तर राष्ट्रपती हे प्रकरण सुप्रीम कोर्टाकडे चौकशीसाठी पाठवतात. आणि जर कोर्टाने सांगितलं की हो हे दोषी आहेत, तर राष्ट्रपतींना त्यांना काढावंच लागतं. ट्रिक: UPSC क्रॅक करायची असेल तर रोज 3 ते 5 तास अभ्यास करून चालणार नाही, तर 315 तास अभ्यास करावा लागेल. आणि दुसरी हिंट: UPSC काढायला कोर्ट लागते, इतरांना पार्लमेंट लागते. हा फरक विसरू नका. तिसरी संस्था वित्त आयोग, कलम 280. मित्रांनो, निवडणूक आयोग आणि UPSC परमनंट आहेत, पण वित्त आयोग परमनंट नाही. दर 5 वर्षांनी राष्ट्रपती नवीन आयोग स्थापन करतात. याचं स्वरूप अर्धन्यायिक असतं, म्हणजे यांना कोर्टाचे काही अधिकार असतात. यांचं मुख्य काम काय? तर केंद्राकडे जो टॅक्स जमा होतो त्या पैशाचं वाटप केंद्र आणि राज्यांमध्ये कसं करायचं हे ठरवणे. ट्रिक: वित्त म्हणजे पैसा, आणि पैशाचा व्यवहार किती रुपयांचा आहे? 280 रुपयांचा. आणि सदस्य संख्या कशी लक्षात ठेवायची? आपल्या हाताला बोटे किती? 5. तसेच वित्त आयोगात 1 अध्यक्ष आणि 4 सदस्य मिळून 5 जण असतात. हाताची मूठ म्हणजे वित्त आयोग. आणि शेवटची सर्वात पॉवरफुल संस्था CAG, कॅग, कलम 148. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की हा संविधानातील सर्वात महत्त्वाचा अधिकारी आहे. का? कारण हा गार्डियन ऑफ पब्लिक पर्स आहे. सरकार जनतेचा पैसा कुठे खर्च करतंय यावर यांचं लक्ष असतं. एक युनिक पॉइंट लक्षात ठेवा. CAG पदावरून निवृत्त झाल्यावर त्यांना भारत सरकारमध्ये दुसरी कोणतीही नोकरी करता येत नाही. का? कारण त्यांनी जर कोणा मंत्र्याची चोरी पकडली असेल तर निवृत्तीनंतर त्या मंत्र्याने त्यांना लालच देऊ नये म्हणून हे स्वातंत्र्य दिलंय. ट्रिक: कलम 148 याची फोड करा. 148 म्हणजे भ्रष्टाचाराची एकच वाट. कॅग आले की भ्रष्टाचाराची वाट लागलीच म्हणून समजा. आणि दुसरी हिंट: CAG हे लोकलेखा समितीचे कान आणि डोळे असतात. तर मित्रांनो, या होत्या आपल्या 4 महत्त्वाच्या संस्था आणि त्यांच्या ट्रिक्स. 1 निवडणूक, 3, 2, 4 पावले. 2 UPSC, 315 तास अभ्यास. 3 वित्त आयोग, हाताची 5 बोटे, कलम 280. 4 कॅग, 148. जर तुम्हाला या ट्रिक्स आवडल्या असतील आणि अशाच आणखी ट्रिक्स हव्या असतील तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.